आई. हा बोल की बाळा. आई, तू माझ्या बायकोला सकाळ सकाळी लवकर उठवलंस? अरे सकाळची 8 वाजली होती. दिस उजळला नाही, डोक्यावर ऊन आलं, मग नको उठवाय ना. हे बघ, डोक्यावर ऊन येऊ दे नाहीतर पाऊस येऊ दे, अजिबात तिला उठवायचं नाही. तुला माहिती आहे, रात्री 2-2 वाजेपर्यंत इंस्टाग्राम बघत असते. तुला इंस्टाग्राम तरी काय माहिती आहे काय? इथून पुढे तिला बरं अजिबात बाबा उठवायचं नाही. चुकलं, आता इथनं पुढे नाही उठवत. आई, हा रे बापू. तू माझ्या बायकोला काय म्हटलीस? रडत रडत बसली बिचारी. अरे तिला मी म्हटलं सोप्यावरनं खाली बस, मला ती शिटाची कवरं धुवायची होतीत ना. अगं, तिला वाईट वाटलंय. तिचा इगो हर्ट झाला. इगोचा माहिती आहे का अर्थ तरी? इथनं पुढे तिला काही म्हणायचं नाही. जेव्हा ती सोप्यावरनं खाली उतरील तेव्हाच तिची कवर धुवायची सोप्याची. बरं बाबा, आता नाही उठवत परत. आई. हा रे बापू. आई, तू माझ्या बायकोला कपडे धु म्हटलीस? का बरं? अरे माझी जरा कंबर दुखायली रे, म्हणून म्हटलं कपडे धुवून टाक. अगं, तुला माहिती नाही का तिचे एवढे नाजूक हात आहेत? ती कशी कपडे धुईल तिच्या एवढ्या सोन्यासारख्या हाताने? तिच्या घरी ती राणीसारखी राहत होती ग. इथे तिला मोलकरीणच करून ठेवली की तुम्ही. वाह 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 कडू भाड्या. लाज वाटते का? लहानाचं मोठं केलं तेव्हा तुला तुझ्या आईचं कष्ट दिसलं नाही, माझं सोन्यासारखं हात तुला दिसलं नाही, आणि म्हणतोस माझ्या बायकोला का 4 दिवस आली नाही ती सटवी तर तिची बाजू घ्यायला लागली. आई बापाचं तुम्हाला कष्ट दिसत नाही बहीण भाड्या.